विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. एम-एच-टी सी-ई-टीची एक्झाम खूप सोपी आहे. जे-ई-ची तयारी केली ना, सी-ई-टीचं आपोआप होऊन जाईल. असंच तुम्हाला सांगण्यात आलं होतं, जेव्हा तुम्ही अकॅडमीला ॲडमिशन घेतलं होतं. बरोबर आहे की नाही सांगा बघू? की आम्ही जे-ई-ची एवढी चांगली तयारी करून घेऊ. सी-ई-टी सिंपल आहे हो एक्झाम. आपोआप होऊन जाईल, आपोआप. किंवा आम्ही ए टू झेड जे-ई-ची प्रिपरेशन करून घेणार आहे. सी-ई-टी काय? सोपी एक्झाम आहे. ती कुठे एवढी अवघड आहे? स्टेट लेव्हलची एक्झाम आहे. बरं, मग एवढं जर असेल, तर मग सी-ई-टीत कमी पर्सेंटाइल का येतायत? का येतायत? मी तुम्हाला सांगू का, कुठल्याही एक्झामला हलक्यात घेऊ नका. मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे, की झालेल्या चुका मुलांच्या, ओके? तुमच्या होऊन देणार नाहीये मी. मग व्हिडिओ आवडला की लाइक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. लक्षात घ्या. नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. कारण या चॅनलवर तुम्हाला जवळ-जवळ 2,500 ते 3,000 व्हिडिओज आहेत, की ज्यात मी भरपूर कन्सेप्ट व्यवस्थित एक्सप्लेन केलेत आणि गेल्या 5 वर्षापासून हे YouTubeवर आपलं छान सुरू आहे. आता सांगतो लक्षात घ्या. फरक समजून घ्या, की जे-ई एक्झाममध्ये तुम्ही किती प्रश्न करेक्ट सोडवता हे इम्पोर्टंट आहे. पटलं तुम्हाला? बरोबर आहे की नाही सांगा बघू? निगेटिव्ह मार्किंग आहे ना त्याच्यात. तर मग तुम्ही निवांत कमी क्वेशन्स अटेम्प्ट करा, पण करेक्ट करा. त्यामुळं मुलांना वेळ असतो त्या एक्झाममध्ये. ते विचार करून सोडवतात व्यवस्थित. सी तशी एक्झाम नाहीये. फिजिक्स, केमिस्ट्रीमध्ये किती प्रश्न सोडवायचे आहेत तुम्हाला? 100 आणि वेळ किती आहे? 90 मिनिटं. 90 मिनिटं वेळ आहे लक्षात घ्या. म्हणजे 1 मिनिटापेक्षा कमी वेळ आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगू का, आता जस्ट एक्झाम्पल घ्यायचं म्हणलं, तुम्ही काय जास्त वेळ घालवता कुठं त्या Instagramवर, अजून कुठं YouTubeच्या शॉर्ट्स, रील्स बघता, बरोबर आहे? एक शॉर्ट किंवा रील बघायला जेवढा वेळ लागतो ना, त्याच्यापेक्षा कमी वेळेत तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे आपल्याला. हां, तेही मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या. ॲक्युरसी पाहिजेच. नंबर ऑफ क्वेशन्स सगळेच अटेम्प्ट करायचे सी-ई-टीत. इथं गोंधळ होतोय. जे निवांत अभ्यास करायची सवय आहे. निवांत म्हणजे तसं म्हणत नाही मी, पण वेळ असतो आणि सी वेळ नसतो. सी ही स्पीड टेस्ट आहे. हा फरक एकदम अगोदर समजून घ्या. मग सी-ई-टीसाठी आम्ही काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? तर मी तुम्हाला सांगतो. व्यवस्थित लक्ष द्या. मोठी चूक काय करताय तुम्ही? की मोठी चूक काय करताय? की तुम्ही मनात एक भीती निर्माण करून घेतलेली आहे. कोणत्या भीती मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या. ओके. पहिली गोष्ट मोठी भीती आहे या एक्झामची मॅथ्स. ओके. मॅथ्समध्ये आता जे-डबल-ई लेव्हलचे क्वेशन्स येतायत, ते सॉल्व्ह होत नाहीयेत. पेपर खूप अवघड असतो, लेंदी असतो. नाही, पहिली मोठी चूक आहे. मनातून ही भीती काढून टाका. बरं सर ही भीती काढून टाकायची आहे आम्हाला. मग कसं काय केलं पाहिजे? एक्सप्लेन करतोय थोड्याच वेळात लक्ष द्या. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही चुकताय कुठं माहिती का? की तुम्ही डायरेक्टली जंप मारताय या एक्झामवर. तुम्ही पुस्तक सोडवलं पाहिजे. टेक्स्ट बुक सॉल्व्ह केलं पाहिजे. आता अगोदरच्या कितीतरी व्हिडिओमध्ये मी विथ प्रूफ दिलंय त्यांना, की बघा हा सी प्रश्न, हा आपल्या पुस्तकातला प्रश्न. व्हॅल्यू सुद्धा चेंज होत नाहीत. व्हॅल्यू सुद्धा. त्याच्यावर तुम्ही पहिल्यांदा काय केलं पाहिजे? मी लक्ष द्या, मी सांगतो. पहिला पॉइंट, की लेक्चरला पाहिजे जबरदस्त कॉन्सन्ट्रेशन. अरे ती दंगा करणारी, बडबड करणारी, डिस्ट्रॅक्ट करणारी मुलांना सोडून द्या. लेक्चरला कॉन्सन्ट्रेशन पाहिजे. ऑफलाईन लेक्चरला तुमचे मॅथ्सचे सर तुम्हाला जे 4 न्यूमेरिकल शिकवतील, ॲज इट इस बोर्डच्या एक्झाममध्ये येऊ शकतात. ते ॲज इट इस सी-ई-टीला येऊ शकतात. मग ते समजून घेऊन तुम्ही ते केलं पाहिजे ना. बरं. मग लेक्चरला सरांनी तुम्हाला जे शिकवलं तुमचं कॉन्सन्ट्रेशन छान असल्यावर समजेल. मग घरी जाऊन तुम्ही तो टाइप शोधा. त्या टाइपचे प्रॉब्लेम तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये अजून कुठे मिळतायत ते सॉल्व्ह करा. त्याचबरोबर मग पी-वाय-क्यूजमध्ये ते शोधा. हां, तुम्हाला टाइप पण ओळखायला जमेल. म्हणजे होतं काय, की इंटिग्रेशन सारख्या टॉपिकमध्ये तुम्हाला टाइप इम्पोर्टंट आहे ओळखता येणं. नाही ओळखता आला, की फिनिश. बरं, मग एवढं का तणाव येतोय? मी तुम्हाला क्लिअरली सांगतो. समजून घ्या मॅथ्सच चाललंय बरं का आपलं, की 1 ते 50 क्वेशन जे असतात ना मॅथ्सचे 1 टू 50 क्वेशन्स म्हणूया आपण. त्यातले मी तुम्हाला सांगतो 5 क्वेशन्स ॲज इट इस जे मधले असतात. मी मान्य करतो. ॲज इट इस असतात आणि ते टफ असतात. हो, असतातच टफ लक्षात घ्या, लेंथी पण असतात. बरं. 5 क्वेशन जे आहेत ना, ते एकदम डिफिकल्टी लेव्हल हाय म्हणूया आपण असतात. ओके. आणि हे 10 प्रश्न तुम्हाला डिप्रेशनमध्ये टाकतात. तुम्हाला एकदम तणावात टाकतात. तुम्हाला एकदम ब्लँक करतात. मग तुम्ही तुमचं डोकं दुखायला लागतं. पण मी काय म्हणतोय, अरे उरलेले 40 क्वेशन्स हे ईझी असतात ना. उरलेले 40 क्वेशन्स ईझी असतात. चला वरदचं एक्झाम्पल देऊया. वरद आपला टॉपर आहे. आता 3rd इयरला गेलाय तो. पी-आय-सी-टी सारख्या कॉलेजमध्ये बेस्ट ब्रांच त्याला आहे सी सारखी.
परत ना जेव्हा पहिला क्वेशन सॉल्व्ह करायला घेतला, क्वेशन नंबर 1 आला नाही. क्वेशन नंबर 1 त्याला आला नाही. क्वेशन नंबर 2 आला नाही. असं जवळ-जवळ क्वेशन नंबर 12 पर्यंत त्याला एक बी क्वेशन सॉल्व्ह झाला नाही. मग विचार करा, काय अवस्था असेल. पहिला क्वेशन क्लिक होत नाहीये, दुसरा क्लिक होत नाहीये, तिसरा असे 12 जर क्वेशन तुम्हाला क्लिक होत नसतील, केवढा तणाव येईल की नाही? हो, त्याला सुद्धा तणाव आलेला होता. पण त्यानं स्वतःला शांत केलं. 5-10 मिनिटं तो शांत राहिला. पुन्हा पेपर सॉल्व्ह करायला सुरुवात केली. पण त्यावेळेस त्यानं आपल्या मनाला सांगितलं, की अवघड प्रश्न संपलेत. इथून पुढचे प्रश्न सोपे असणार आहेत. आणि तसंच झालं. चांगला स्कोर आला. 99.6 का 7 पर्सेंटाइल मिळाले लक्षात घ्या. जोक नाहीये. पण थांबा. यावर्षी एक स्टुडंट आहे. आता त्याचं नाव घेत नाहीये. कारण त्याला 82च पर्सेंटाइल पडलेले आहेत. कमी आहेत. जास्तची अपेक्षा आम्हाला पण होती. ते फेल्युअर आलं. मग मी त्याला म्हणलं, "अरे, स्वतःला शांत करायचा प्रयत्न करायचा ना. मी तुम्हाला किती वेळेचं एक्झाम्पल दिलंय." तो म्हणला, "सर मी खूप प्रयत्न केला स्वतःला शांत करण्याचा, पण मी शांत होऊच शकलो नाही. जमलंच नाही मला शांत व्हायला. खूप तणाव आला होता. नाही जमलं." मग आता इथं तुमची माइंड पॉवर पण इम्पोर्टंट ठरते. मी तुम्हाला सांगतो. तरी मी सांगतो, जर तुमचा अभ्यास खूपच परफेक्ट असेल ना, तरच या गोष्टी जमणार आहेत, मी अगोदर सांगतो. वरवर आय-एम-पी क्वेशन करून तुम्ही बोर्डच्या एक्झामला जावा, सी-ई-टीला चालणार नाहीये लक्षात घ्या. मग सी-ई-टीसाठी सगळ्यात इम्पोर्टंट काय? टेक्स्ट बुक. टेक्स्ट बुक म्हटलं कुठल्याही पेजवर, कुठल्याही न्यूमेरिकलवर बोट ठेवलं, की तुम्हाला जर सॉल्व्ह होत असेल, तुम्ही जिंकला. तर जिंकलात लक्षात घ्या, तर. नाहीतर होणार नाही हे लक्षात घ्या. मग मला काय म्हणायचंय, मला टेक्स्ट बुक सॉल्व्ह करून हवंय 3 टाइम्स. कसं ते मला माहीत नाही. तुमच्याकडून हवंय, सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे होमवर्क तर सगळ्याच ठिकाणी दिला जातो. कॉलेजमध्ये, ऑफलाईन क्लासमध्ये बरोबर आहे. मग त्यावेळेस तुमचं पहिल्या वेळेस ते सोडवून होणार. मग पहिल्या वेळेस सोडवून करत होत असताना तुम्ही काही न्यूमेरिकल्सला स्टार करणार. कारण ते तुमचे डाउट होते. तुम्हाला ते सॉल्व्ह नाही झाले. शिक्षकाकडून सॉल्व्ह करून घ्यावे लागले. ओके. मग होतं काय, की जेव्हा तुम्ही दुसऱ्यांदा टेक्स्ट बुक घेणार ना, तुम्हाला हेच प्रॉब्लेम बघावे लागणार आहेत. मी असं म्हणत नाही, की लिहूनच काढा म्हणून. जे एकदम ईझी आहे ते लिहायची गरज नाहीये. मग नेक्स्ट अटेम्प्टमध्ये तुम्ही हे क्वेशन सॉल्व्ह करणार आहे, की जे तुम्हाला अडले होते. त्यातलेही तुम्हाला सांगतो आता हे क्वेशन्स तुम्हाला अडलेले आहेत. त्यातले परत जवळ-जवळ 70% क्वेशन तुम्हाला परत अडणार आहेत. मग तुम्ही दुसऱ्या अटेम्प्टला ते सॉल्व्ह करणार ना परत आणखीन. आणि तिसऱ्या अटेम्प्टला मी तुम्हाला सांगतो, यातले 50% क्वेशन तुमचे ऑलरेडी झालेले असणार आहेत. उरलेले 50% तुम्हाला सॉल्व्ह करावे लागणार आहेत. आणि ही व्हॅल्यू हे नंबर ऑफ क्वेशन्स कमी असतात बाळांनो. तुमचं पुस्तक परत सोडवायची गरज नाहीये. मग अशा 3 रिव्हिजन होणार आहेत ना तुमच्या, ह्या कधी होणार आहेत? तुम्ही ते एक्स्ट्रा करणार आहात, एक्स्ट्रा. पण जेव्हा तुमचा कुठलीही एक्झाम असेल, मग युनिट टेस्ट असू दे, एक्झाम लिहायचं तुम्हाला बरं का जाऊ दे. एक युनिट टेस्ट असेल, सेमिस्टर, प्रिलिम, बोर्डची एक्झाम, त्यावेळेस हे परत होणार आहे. तेव्हा मॅथ्सचा प्रत्येक टॉपिक तुमचा 8-8, 9-9, 10-10 वेळा व्हायला पाहिजे. मग तुमचे हात-पाय थरथर कापणार नाहीयेत. का? कारण त्यातले 40 प्रश्न पुस्तकातले ॲज इट इज असणार आहेत लक्षात घ्या. आणि 40 पैकी 30 जरी बरोबर आले, तरी मॅथ्समध्ये 60, केमिस्ट्रीमध्ये आपण खूप पुढे जातोय. 45 प्लस परत जाणारच आहे आपण. एवढे जरी पडले, 105 जरी स्कोर झाला, तरी तो 96 पर्सेंटाइलकडे जातोय. अजून यात फिजिक्स काउंट केलंच नाहीये. ते काउंट केलं की तुम्ही जाणार की 98-99 पर्सेंटाइलकडे. मग वन ऑफ द बेस्ट कॉलेज तुम्हाला मिळणार आहे. बरं, आता मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मॅथ्सबद्दल एवढं सांगितलं. आपलं टायटल काय होतं, की हलक्यात घेऊ नका. मग 11th स्टँडर्डच्या तुमच्या ज्युनियर मुलांबरोबर ही गोष्ट शेअर करा. त्यांना सांगा, की डिफिकल्टीज कुठे येतायत. मला त्रास झाला 11वी-12वीत झाला. पण मी माझे लहान भाऊ त्यावेळेला माझा क्लास नव्हता. पण माझ्या लहान भाऊ-बहिणींना मी योग्य गाईडन्स दिला. त्यामुळे त्यांना चांगले मार्क्स मिळाले. मी माझ्या सख्ख्या लहान भावाला तर ना 15-20 दिवस ओके, आम्ही त्याचा अभ्यास तो माझा पहिला स्टुडंट म्हणूया आपण. जेव्हा प्रिलिममध्ये तो फेल झाला, तेव्हा माझं इंजिनिअरिंग जस्ट कंप्लीट झालं होतं. मी मुंबईला एम-बी-एची तयारीसाठी गेलो होतो. आईचा फोन आला. ती म्हणली, "नाही, ये याचा अभ्यास घे." कारण प्रिलिममध्ये फिजिक्समध्ये तो फेल झाला होता. तर मी तुम्हाला सांगतो अभ्यास एवढा छान झाला. त्याला के कॉलेज त्यावेळेचं ते 15-20 वर्षापूर्वी के-बी-पीचं मेरिट खूप हाय असायचं लक्षात घ्या. ते कॉलेज त्यातली बेस्ट ब्रांच मिळाली ते पण फ्री सीटमध्ये. हा काय प्रकार होता सांगतो. जुन्या काळात बरं का लक्षात घ्या आता कसं होतं, आता फी पॅटर्न सगळं स्ट्रक्चरच बदललंय गव्हर्नमेंटनं. पण जुन्या काळात कसं होतं, तुम्हाला चांगले मार्क पडले, की तुम्हाला फ्री सीट दिली जायची. त्याची 4,000 फी होती. नाहीतर पेमेंट सीट असायची त्याची 32,000 फी होती.
त्यावेळेस माझ्या वडिलांचा पगार ₹3000 होता. मग त्यावेळेस हा जो आकडा आहे तो 10 महिन्याचा पगार म्हणजे विचार करा ती फी प्रचंड होती त्या काळात लक्षात घ्या. मग माझ्या भावाचा एका महिन्यात चांगला रिझल्ट लागला. का? मी प्रॉपर त्याला गाईड केलं. मला पण तुम्हाला तेच सांगायचं आहे, की करा अभ्यास चांगला. सगळं सोपं आहे केलं तर म्हणूया आपण. पण थांबा, तुम्हाला फिजिक्स आणि केमिस्ट्रीच्या सुद्धा स्ट्रॅटेजी मी देणार आहे. पण रोज संध्याकाळी 9:30 वाजता लाईव्ह सेशन अटेंड करायला विसरू नका. ऑल द बेस्ट.